वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
मंडळीला विनंती महिलांसाठी उजवी बाजू आरक्षित आहे. पुढे आपण डाव्या बाजूला जायचे.
पुन्हा एकदा भव्य आणि दिव्य रूप घेऊन या वर्षीची ही दांडिया स्पर्धा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। आजच्या या भव्य दांडिया रास क्रीडा स्पर्धेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वाल्मिक पिंजन सर यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। आता सरांनी जी सूचना आणली जोरदार काय अतिशय व्यस्त वेळापत्रकातून ते आपल्या सर्वांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि वेळ देत असतात। यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे। आमचे मोठे बंधू जयप्रकाशजी कुवर हे देखील आपल्या व्यस्त शेड्यूल मधून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत। कार्यकर्त्यांना गमावले त्यांचा या प्रसंगी एक छोटासा मी स्मरण करतो। कैलासवासी भिकन नारायण भांडारकर, कैलासवासी रघुनाथ किदू शिरोडे, कैलासवासी नंदू शंकर आलेल्या सर्व मान्यवरांसाठी जागा आरक्षित आहे। तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं। उपस्थित सर्व मान्यवरांचं मानकेश्वर संचलित क्लासमेट नवरात्र उत्सव मंडळ हार्दिक स्वागत करीत आहे। उपस्थित सर्व दांडिया प्रेमी रसिक यांचं देखील उत्पन्न बाजार समिती मालेगाव तसेच 21,111 रुपये या बक्षिसाठीचे प्रायोजक होते कैलासवासी राजेंद्र निळकंठ देसले यांच्या स्वर्णार श्री निळकंठ राघव देसले यांच्याकडून। तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी प्रायोजक 11,111 रुपयांसाठी कैलासवासी अनिल दिलीप देसले यांच्या स्वर्णार श्री महेंद्र दिलीप देसले यांच्याकडून। उत्तेजनार्थ बक्षीस 9,599 यासाठी प्रायोजक गणेश जयप्रकाश शिंदे यांच्याकडून। उत्तेजनार्थ बक्षीस द्वितीय 9,111 रुपये कैलासवासी कल्पनाबाई व कैलासवासी राजेंद्र गोविंद बाविस्कर यांच्या स्वर्णार्थ श्री अमित राजेंद्र बाविस्कर यांच्याकडून। उत्कृष्ट जोडीसाठी 2,111 रुपयाचं बक्षीस कैलासवासी सीताबाई पांडुरंग धंडा यांच्या स्वर्णार्थ श्री आनंदा पांडुरंग। उत्कृष्ट दांडिया किंग 2,111 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी दिलीप तोताराम देवरे यांच्या स्वर्णार्थ श्री विशाल दिलीप देवरे यांचे। एकजुटीने हे मंडळ आजपर्यंत कार्यरत आहे आणि अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये ग्रामीण भागात असणारं हे आपलं जोडगे येथील माणकेश्वर मंडळ आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो की अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन आपल्या या गावातच होत असतं। आपण जर इतर ठिकाणी बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकारावर अशा या स्पर्धांचं आयोजन केलं जात नाही। बाहेर आरक्षित आहे। मैदानाची डावी बाजू पुरुषांसाठी आरक्षित आहे
कृपया आपण इकडे येऊन बसायचं आहे. महिलांसाठी मैदान मानकेश्वर संचली क्लासमेट ग्रुपचा आजचा हा भव्य असा दांडिया स्पर्धेचा शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यरत असलेले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच जयप्रकाशजी कोवर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. सर्व प्रमुख अतिथी अतिशय व्यस्त वेळापत्रकातून ते आपल्या सर्वांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि वेळ देत असतात. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांना मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. यानंतर सरस्वती पूजन करायचं आहे. या कुंदैदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृत्ता, या वीणावरदंग मंडित करा, या श्वेत पद्मासना. विद्येची देवी सरस्वतीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आपल्या उपस्थितीमुळे ज्या कार्यक्रमाला एक वेगळा रंग येणार आहे, त्यामुळे मंडळ तुमच्या शतशः ऋणी आहे. मंडित करा, या श्वेत पद्मासना. विद्येची देवी सरस्वतीचं पूजन आपल्या समोर सादर करण्यात येईल. मंडळाचं 50वां वर्ष आपल्या समोर सादर करताना अतिशय आनंद होत आहे की गेल्या 50 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम या जोडग्या आणि जोडग्या परिसराला या मंडळाने दिलेले आहेत. भव्य दांडिया स्पर्धा आपल्या समोर सादर होणार आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची स्पर्धा फक्त आपल्या या बाळभात्यावरील जोडगे या गावामध्ये होते, याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटावा. त्यासाठी सर्वांनी त्या जोडग्या टाळ्यांची दाद द्यायची आहे.
शिवाजी संगीतमय सूर आपल्या सर्वांच्या मंगलमय उपस्थितीमुळे या स्पर्धेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. सरस्वती पूजनानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा मंचाकडे आसनस्थ व्हायचं आहे. ज्या ज्या मंडळांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग यश ग्रामपालिकेजवळ जे पुरुष वर्ग उभा आहे कृपया त्यांना विनंती आहे की लेडीजसाठी जी जागा आहे कृपया त्यांनी इकडे यायचं. मंचाच्या डाव्या बाजूला जे पण पुरुष वर्ग त्या ठिकाणी उभा आहे कृपया त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला उभं व्यवस्था मंचाच्या डावीकडे आहे याची नोंद सर्व दांडिया प्रेमी रसिकांनी घ्यायची आहे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. आई भवानीच्या आरतीनंतर छत्रपती शिवाजींच्या महाराजाला हार अर्पण केल्यानंतर सरस्वतीच्या आराधना झाल्यानंतर आपल्या समोर सादर करण्यात येईल. मंडळाचं 50वं वर्ष आपल्या समोर सादर करताना अतिशय आनंद होत आहे की गेल्या 50 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम या जोडगे आणि जोडगे परिसराला या मंडळाने दिलेले आहेत. आरोग्य विभागावरील जोडगे या गावामध्ये होते याचा आपल्या सर्वांना अभिमान वाटावा. त्यासाठी सर्वांनी एका जोरदार टाळ्याची दाद द्यायची आहे. आमच्या जयप्रकाशजी कुंवर हे देखील आपल्या व्यस्त शेड्यूल मधून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. आजचा कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टाग्रामला सुरू झालेला आहे. मानकेश्वर संचलित क्लासमेट ग्रुप या नावाने इंस्टाग्रामला आजचा हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जात आहे. क्लासमेट ग्रुप या नावाने जे अकाउंटवर आपण लाईव्ह पद्धतीने हा कार्यक्रम बघू शकतो. मागे उभे असलेल्या पुरुष मंडळींना पुन्हा एकदा विनंती की कृपया आपण खाली बसा. जर उभं राहायचं असेल तर मागच्या साईडला थोडं चालू जा. उपस्थित पुरुष मंडळींना पुन्हा एकदा विनंती की कृपया आपण खाली बसून घ्या. मैदानाची उजवी बाजू ही महिलांसाठी आरक्षित आहे. ग्रामपंचायत जवळ उभे असलेले पुरुष मंडळींना विनंती आहे की कृपया डाव्या बाजूला आपल्यासाठी जागा आरक्षित आहे. स्वयंसेवकांनी त्यांना खाली अखंडपणे कार्यरत असल्याची उदाहरण तसे दुर्मिळ. आपण करून 9 दिवस आरती करावी आणि शेवटच्या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन करावे असा कधीच नव्हता. म्हणून मंडळाने समाजासाठी लोकांसाठी हे मंडळ स्थापन असते याची वेळोवेळी जाणीव करून दिली. म्हणूनच संपूर्ण 9 दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून समाजातील सर्व घटकांना सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घेता यावा यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या मुख्य उद्देशाने मंडळ सदैव कार्य करत असते. यात मग वक्तृत्व स्पर्धा, कोण बनेगा हजारपती सारखी बौद्धिक स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गोंडपाटुडी, फुगे फोडणे, संगीत खुर्ची यासारखे मनोरंजक खेळ आणि आजचा हा भव्य दिव्य असा दांडिया रास क्रीडा खेळ या सर्व कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांचा सहभाग असतो. त्यामुळेच मंडळाला देणगीदारांची कधीही कमतरता भासली नाही. प्रत्येकाला हे मंडळ आपले आहे आणि मंडळाला दिलेला पैसा हा योग्य मार्गानेच खर्च होतो असा विश्वास असतो. मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंडळातील सदस्य.
मंडळातील सदस्य सभासद हे सर्व क्षेत्रातून आलेले आपल्याला दिसतात. त्यात डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, कामगार, ड्रायव्हर, पोलीस, दुकानदार अगदी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे सुद्धा मंडळाला वेळ व आर्थिक योगदान देण्यासाठी कधीही मागे हटत नाही. अशा या सर्व ज्ञात आणि अज्ञात हाताने या मंडळाला टिकून ठेवल्या. या 50 वर्षात मंडळाने आपल्या अनेक कार्यकर्त्यांना गमावले. त्यांचा या प्रसंगी एक छोटासा मी स्मरण करतो. कैलासवासी बिगन नारायण भांडारकर, कैलासवासी रघुनाथ किदू शिरुडे, कैलासवासी नंदूशंकर देसले नंदू सर, कैलासवासी जोशी गुरुजी, कैलासवासी दिलीप तोताराम देवरे या सर्वांनी मंडळाला भरीव योगदान दिले. आणि आज या प्रसंगी एकदा जोरदार टाळ्या सौ दीपिकाताई चव्हाण यांनी आपल्या थोडे सत्कार केला आहे. सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया जयप्रकाशजी गोरे यांना देखील मी आमंत्रित करतो. जोडीने हा सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. सतत मंडळाला सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे जयप्रकाशजी गोरे. श्री पंढरीनाथ पांडुरंग पितृभक्त यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सौ सरोजताई मोरे मॅडम ज्या वन विभागात वनक्षेत्रपाल या पदावर अतिशय उत्तम प्रकारे आपले कार्य सांभाळत आहे. त्यांचा सत्कार मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री पंढरीनाथ पांडुरंग पितृभक्त यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. यांनी करावा असं मी विनंती करेन. ग्रामपंचायत सदस्य श्री परशुराम भिका गवांडे, जनता एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन शीतलमाई देसले यांचा सत्कार करताना होत आहे. मंडळातर्फे 4 श्रीफळ आणि मानकेश्वर देवाची एक छानशी अशी भेट देण्यात येत आहे. यानंतर पुढील सत्कार आहे ज्यांनी विशेष असे कार्य महाराष्ट्रभर आणि गावाच्या परिसरात उमटवले, त्यांचा हा विशेष असा सत्कार आपण करीत आहोत. अतिशय दीर्घ अनुभव आणि सर्वांच्या प्रचलित असणाऱ्या अक्का म्हणजे विजयताई लोटनराव देसले यांचा हा सत्कार मंडळातर्फे होत आहे. यानंतर पुढील दिलं कृपया ग्रामपालिकेच्या जवळचे पुरुष वर्ग उभा आहे. कृपया त्यांना विनंती आहे की मंचाच्या डावीकडे पुरुष वर्गाची आसन व्यवस्था आहे, तिथं महिलांची व्यवस्था आहे. यांच्या हस्ते आपण सौ ज्योती दीपक माफ करा सौ प्राजक्ता हर्षवर्धन शिरोडे यांचा सत्कार स्वीकारत आहे. शिरोडे सर.
पुरुष मंडळीला विनंती असते होईल. स्पर्धा यशस्वीतेसाठी दानशूर व्यक्तिमत्वांचं दातृत्व आपल्या या मंडळाला अतिशय उपयुक्त असतं. अतिशय मंडळाच्या विनंतीस मान देऊन तुंजारामजी धुमाळ साहेब यांनी एका शब्दावर 31,111 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी दिलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपल्या सर्वांना द्यायची आहे. सतत मंडळाला सहकार्य करणारे तुंजारामजी धुमाळ साहेब यांचा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रायोजक 21,000. स्पर्धा यशस्वीतेसाठी आर्थिक योगदान मंडळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. प्रायोजकांचा सन्मान या ठिकाणी करणं ही आपल्या मंडळाची आद्य संस्कृती आहे. यानंतर स्पर्धेसाठी तृतीय बक्षीस 11,000. यानंतर उत्तेजनार्थ 9,599 रुपयाच्या बक्षिसासाठी प्रायोजक गणेश जयप्रकाश शिंदे यांना सन्मानित करतील मंडळाचे सदस्य श्री प्रवीण कैलास तोरकर यांनी सादरीकरणासाठी रेडी राहायचं आहे. सत्कार समारंभानंतर ड्रॉ पद्धतीने सादरीकरणाचे क्रमांक दिले जातील. महिलांच्या मागे उभे असणारे पुरुष मंडळींना विनंती की कृपया आपण डाव्या बाजूला जायचंय. मैदानाची डावी बाजू ही महिलांसाठी, उजवी बाजू ही महिलांसाठी आरक्षित आहे, डावी बाजू पुरुषांसाठी आरक्षित आहे. कृपया आपण यानंतर उत्कृष्ट जोडीसाठी 2,000 करायचं आहे. यानंतर उत्कृष्ट दांडिया किंग 2,111 रुपयाच्या बक्षिसासाठी प्रायोजक कैलासवासी दिलीप तोताराम देवरे यांच्या स्मरणार्थ श्री विशाल दिलीप देवरे यांना सन्मानित करतील श्री भूषण शिरसाट. यानंतर उत्कृष्ट दांडिया क्वीन 2,111 रुपयासाठी प्रायोजक श्री जयसिंग राज पुरोहित, न्यू राजस्थान केतेश्वर स्वीट मार्ट यांच्याकडून त्यांना सन्मानित करतील मंडळाचे सदस्य श्री किरण भाऊ वरकडे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानित करावं. जयसिंग पुरोहित यांना सन्मानित करतील मंडळाचे सदस्य संदीप भाऊ देसले. यानंतर परीक्षकांचा आपण एक छोटेखानी सत्कार करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून लाभलेले श्री सुशांत, श्री अतुल कोताडे सर, आर्ट मास्टर SG विद्यालय कोपरगाव येथील कला शिक्षक तसेच सूर्यतेज संस्था कोपरगावचे सदस्य यांचा सत्कार श्री भूषण विश्वास देसले यांच्या हस्ते. कोशिश जोशी मॅडम, MA BEd, 24 वर्ष RP विद्यालयात अध्यापन, कला आविष्कार ग्रुपचे संस्थापक, दूरदर्शनवर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेले आणि ज्यांनी लंडनमध्ये नृत्य कार्यशाळा आयोजित केले अशा अंजना मॅडमांचा सोनार यांचंही जे उपस्थिती झालेली आहे त्यांचे आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. यानंतर पुढील सत्कार प्रियंका ठक्कर मॅडम, ज्या पेशेने गरब्यामध्ये असणाऱ्या विशेष आवडीमुळे त्या क्लासेस चालवतात. यानंतर प्रमुख देणगीदारांचा आपण उल्लेख करणार आहोत. श्री जयप्रकाश रघुनाथ, यानंतर श्री उमाकांत लोटनराव देसले यांनी 5,100 रुपयाचा मंडळाला भरीव असे योगदान केले. ज्यांनी मंडळाला 5,001 रुपयाची भरीव अशी योगदान दिले त्यांचा सत्कार मंडळाचे सदस्य संदीप भाऊ देवरे यांनी करावा मी असे विनंती करतो. देवाभाऊ सोनार,
यानंतर पुढील सत्कार श्री विश्वास त्र्यंबक देसले यांनी 5001 रुपयाचं योगदान दिलं. यांचा सत्कार श्री अनिकेत शंकर देसले हे करतील. श्री विश्वास त्र्यंबक देसले यांनी मंडळाला 5001 रुपयाचं योगदान दिलं आहे. त्यांचा सत्कार श्री अनिकेत शंकर देसले मंडळाचे सदस्य यांच्या वतीने करण्यात येत आहे. यंत्रासाठी 5001 रुपयाचं योगदान दिलं आहे. त्यांचा सत्कार संदीप भाऊ प्रदीप देसले यांनी करावा मी अशी विनंती करते. त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित झालेले बंडू काळगुडे श्री बंडू काळगुडे यांनी तो सन्मान स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करेन. श्री लक्ष्मण एकनाथ जाधव यांचा सन्मान श्री संदीप भाऊ धर्मा पगारे यांनी करावा अशी मी विनंती करेन. श्री राजेंद्र श्यामचंद्र मोरे यानंतर पुढील सन्मान असे श्री कैलास मधू देसले माऊली टीचे मालक यांचा सन्मान श्री मोनीश शिवाजी देसले यांनी करावा असं विनंती करेन. यानंतर मंडळाचे मार्गदर्शक श्री नथुजी बळीराम देसले शिवसेना शेतकरी संघाचे डायरेक्टर श्री रवी अप्पा मोरे यांना सन्मानित केले. बाळासाहेब देसले यानंतर नेहमीच आपल्या जोडग्या ग्रामीणचे PSI राजपूत साहेब यांना सेवक खांडेकर साहेब एकदा जोरदार टाळ्या पोलीस प्रशासनासाठी ज्यांचं आपल्याला नेहमी सहकार्य लाभत असतं. यानंतर एक विशेष सत्कार जोडगे व जोडगे माळमाता परिसरात महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या सोमनाथ बापूंसाठी ज्यांची महाराष्ट्र राज्य असंघटित इमारत बांधकाम संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मंडळाच्या सर्व सदस्यांच्या वतीने अध्यक्षांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. स्पर्धकांना विनंती आहे की त्यांनी आता सादरीकरणासाठी तयारीत राहायचं आहे. ड्रॉ सिस्टीम नुसार आपल्याला सादरीकरणाचे क्रमांक दिले जातील. आपण आपल्या संघांनी तयार राहायचं आहे. मानकेश्वर संचलित सादरीकरणासाठी तयार राहायचं आहे. यानंतर दुसरा क्रमांक सादरीकरणासाठी एकलव्य ग्रुप जोडगे सादरीकरणासाठी प्रथम क्रमांक दत्त ग्रुप जोडगे, दुसरा क्रमांक एकलव्य ग्रुप जोडगे, तिसरा क्रमांक सादरीकरणासाठी इंडियन ग्रुप मनमाड, चौथा क्रमांक सादरीकरणासाठी मोरया ग्रुप मनमाड, पाच नंबर सादरीकरणासाठी राधा मोहिनी ग्रुप येवला. कृपया सादरीकरणासाठी आपल्याला 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. ज्यांच्याकडे म्युझिक सिस्टीमच्या संदर्भात काही असेल, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह वगैरे, कृपया त्यांनी संघाचं बक्षीस 11,111 रुपयाचं आहे. उत्तेजनार्थ बक्षीस 9,111. उत्कृष्ट जोडी 2,111. उत्कृष्ट रसिकांनी शांतता ठेवायची आणि मंडळाला सहकार्य करायचं आहे. सर्व रसिकांना विनंती आहे की आपले दागिने, मोबाईल, मौल्यवान वस्तू कृपया सांभाळून ठेवायच्या आहेत.
मानकेश्वर संचलित क्लासमेट नवरात्र उत्सव मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष, 50 वर्षाचा हा सुवर्ण काळ, ज्यात मंडळाने अनेक सदस्यांना संधी देऊन मोठ्या पदापर्यंत पोहोचवले, या सर्वांचं मंडळासाठी नेहमीच योगदान लाभत असतं. कैलासवासी दिलीप तोताराम देवळे या सर्वांनी मंडळाला भरीव योगदान दिले आणि आज या प्रसंगी सुरुवात होईल. नवरात्रीचा उत्सव हा महिला शक्ती जागरणाचा असतो. फक्त फोटोतील स्त्रीचे उदो करून चालणार नाही, म्हणून मंडळाने खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचं त्यांना विनंती करतो. सौ दीपिकाताई चव्हाण या आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे व मुंबईला आलेल्या अतिशय महत्त्वाच्या कार्यामुळे ते येऊ शकला नाही. त्यांच्यातर्फे त्यांचा प्रतिनिधी ते सत्कार स्वीकारत आहे. एका जोरदार टाळ्या सौ दीपिकाताई चव्हाण यांनी आपल्या थोडक्याचे नाव महाराष्ट्र राज्यात प्रखरपणे उमटवले. या कामातून नोकरीला सुरुवात केली. नोकरीसोबत त्यांनी आपले शिक्षण मात्र चालू ठेवले आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी पदवी ती म्हणजे PhD ही 2019 साली ताईंनी घेतली आणि शिक्षण उपनिरीक्षक यांचा सत्कार बाळासाहेब यादवराव देसले यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री बाळासाहेब यादवराव देसले, माननीय डॉक्टर सौ किरण जयप्रकाश चोर मॅडम यांचा सत्कार केला आहे. सत्कार स्वीकारण्यासाठी कृपया जयप्रकाशजी चोर यांना देखील मी आमंत्रित करतो. वनक्षेत्रपाल या उच्च पदावर कार्यरत असून धुळे जिल्ह्याच्या वन विभागाचे कार्यभार उत्तम प्रकारे सांभाळले अशा यांचा सत्कार श्री पंढरीनाथ पांडुरंग पितृभक्त यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सौ तरुणताई मोरे मॅडम या वन विभागात वनक्षेत्रपाल या पदावर आपले कार्य सांभाळत आहे. त्यांचा सत्कार मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री पंढरीनाथ पांडुरंग पितृभक्त या देसाई यांचा सत्कार डॉक्टर नरेंद्र देवरे करतील. ICDS मध्ये सुपरवायझर या पदावर कार्यरत असणाऱ्या माननीय डॉक्टर ज्योती सतीश पदापर्यंत पोहोचल्या त्या सौ ज्योती दीपक तलवारे यांचा सत्कार मंडळाचे सदस्य डॉक्टर श्री विनायक इंगळे सर यांनी करावा मी असं विनंती करेन. जे धर्मदाय अधीक्षक म्हणून कार्यरत मुंबई ऑफिसमध्ये आहेत त्यांच्या सौ प्राजक्ता हर्षवर्धन शिरुडे ज्या लेखापरीक्षक आदिवासी विकास महामंडळात कार्यरत आहेत त्यांचा सत्कार श्री विश्वास त्र्यंबक देसले यांनी करावा मी असं विनंती करेन. प्रतिनिधी म्हणून त्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्री वाल्मिक चिंतन सर यांच्या हस्ते होईल. स्पर्धा यशस्वीतेसाठी दानशूर व्यक्तिमत्वांचं दातृत्व आपल्या या मंडळाला अतिशय उपयुक्त असतं. अतिशय मंडळाच्या विनंतीस मान देऊन सर्वांना द्यायची आहे. सतत मंडळाला सहकार्य करणारे कुंजारामजी धुमाळ साहेब यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे प्रायोजक 21,111 रुपयासाठी कैलासवासी राजेंद्र निळकंठ देसले यांच्या स्मरणार्थ श्री निळकंठ राघव देसले अध्यक्ष जनता एज्युकेशन सोसायटी यांच्याकडून उपस्थित विद्यमान चेअरमन माईसो शीतल राजेंद्र यांना विनंती करतो की त्यांनी माई साहेबांना सन्मानित करावं. यानंतर स्पर्धेसाठी तृतीय बक्षीस 11,111 रुपयाचे
प्रायोजक कैलासवासी अनिल दिलीप देसले यांच्या स्मरणार्थ श्री महेंद्र दिलीप देसले यांच्याकडून त्यांना सन्मानित करतील। मंडळाचे खजिनदार श्री दीपकजी काळगुडे यांना विनंती करतो की त्यांनी महेंद्र भाऊ देसले यांना सन्मानित करावं। यांना सन्मानित करतील मंडळाचे सदस्य श्री प्रवीण कैलासवरकर। अतिशय खुल्या अंतकरणाने या मान्यवर भाऊजी आणि दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपण पार पाडत आहोत। वाविस्कर यांच्या स्मरणार्थ श्री अमित राजेंद्र वाविस्कर यांच्याकडून यांना सन्मानित करतील श्री दीपकजी गवांदे। झालेली आहे त्यांचे आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो। यानंतर पुढील सत्कार प्रियंका मॅडम, ज्या पेशाने स्त्री असून सुद्धा गरब्यामध्ये असणाऱ्या विशेष आवडीमुळे त्या क्लासेस चालवतात। यानंतर प्रमुख देणगीदारांचा आपण उल्लेख करणार आहोत। श्री जयप्रकाश रघुनाथ कुंवर, श्री अभयसिंग मधुकर राजपूत हे श्री उमाकांत लोटनराव देसले यांचा सत्कार करतील। त्यांच्या वतीने त्यांच्या प्रतिनिधीने तो सत्कार स्वीकारावा अशी मी विनंती करेन। आबांना विनंती आहे की उमाकांत लोटनराव देसले यांचा सत्कार स्वीकारताना यानंतर पुढील सत्कार आहे श्री देवाभाऊ सोनार यांचा, ज्यांनी मंडळाला 5,001 रुपयाची भरीवती योगदान दिले। त्यांचा सत्कार मंडळाचे सदस्य संदीप भाऊ देवरे यांनी करावा। तू देसले माऊलीजी यांनी 5,001 रुपयाचं आपल्याला योगदान दिलं आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व सदस्यांसाठी आणि आलेल्या सर्व सभासदांसाठी सर्व खेळाडूंसाठी चहा उपलब्ध करून दिला। असे श्री कैलास नथू देसले माऊलीजीचे मालक यांचा सन्मान श्री मोनीश। आपल्या स्पर्धेला उपस्थित असणारे कोपरगाव येथून आलेले बापू जोशी यांना सन्मानित करतील। डॉक्टर विनायक दिघे यांनी बापू जोशींना सन्मानित करावं। ड्रॉ सिस्टीमनुसार सादरीकरणासाठी क्रमांक 1 निघालेला आहे दत्तग्रुप झोडगे। सादरीकरणासाठी तयार राहायचं आहे। यानंतर दुसरा क्रमांक सादरीकरणासाठी एकलव्य ग्रुप झोडगे। सादरीकरणासाठी प्रथम क्रमांक दत्तग्रुप झोडगे, दुसरा क्रमांक एकलव्य ग्रुप झोडगे, तिसरा क्रमांक सादरीकरणासाठी इंडियन ग्रुप मनमाड, चौथा क्रमांक सादरीकरणासाठी मोरया ग्रुप मनमाड, पाच नंबर ग्रुप झोडगे। स्पर्धकांना नियम अटी वाचून दाखवतील, तरी सर्व स्पर्धकांनी याची नोंद घ्यायची आहे। या प्रसंगी वेळेच्या अभावी आपण सर्व मान्यवरांचा सत्कार करू शकलो नाही। ते ग्रामपालिकेचे सर्व सदस्य यांचा सत्कार मंडळाच्या वतीने जागेवर केला जात आहे। मंडळातर्फे मी थोडीशी माफी मागतो की कारण वेळ सर्व अतिथींचा इथे मंडळातर्फे जागेवर जाऊन पुष्प देऊन आपण सन्मान करत आहोत। वेळेअभावी आपण बाकीचे सन्मान थांबवले आहेत। यानंतर परीक्षक आपल्याला काही नियम समजावून सांगतील। आई सप्तशृंगीच्या चरणी विनम्र वंदन करून आज माणकेश्वर संचलित क्लासमेट नवरात्र उत्सव मंडळाच्या निमित्तानं तब्बल 8 वर्षाच्या गॅपनंतर आपण या ठिकाणी दांडिया रास स्पर्धेसाठी जमलो आहोत। या स्पर्धेच्या परीक्षणासाठी खास नाशिकवरून आलेल्या जोशी मॅडम, ज्यांच्या आपण दूरदर्शन असेल
त्याचबरोबर राष्ट्रीय नृत्य स्पर्धा असेल त्या माध्यमातून त्यांनी मोठं योगदान या दांडिया रास स्पर्धेसाठी दिलेलं आहे. अनेक ॲक्टिव्हिटीमध्ये ड्रामा ॲक्टिव्हिटी असेल, आपण जाणता राजा महानाट्य बघितले असेल तर जाणता राजा महानाट्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय उल्लेखनीय भूमिका केलेली आहे. अशा या जोशी मॅडम, त्या समवेत आलेल्या ठाकर मॅडम ज्या की CA आहेत, त्याचबरोबर खास कोपरगावून माझ्या समवेत आलेले साईगाव पालखी आणि मुंबादेवी उत्सव मंडळाचे सर्वा श्री मनोज कपोते आणि आम्हाला सर्वांना येथे आणणारे बापूसाहेब जोशी काका यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे झाले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या या गावामध्ये या सर्वांनी जी पर्वणी उपलब्ध करून दिली, हे सर्व जे आयोजक आहेत या आयोजकांच्या माध्यमातून, प्रायोजकांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या सहकार्याने ही जी आज दांडिया रास स्पर्धा होत आहे या स्पर्धेसाठी यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं. या सर्वांसाठी एकदा जोरदार क्लॅप. आणि आता नियम अटी 100 त्यानंतर सादरीकरणाची जी निवड आहे त्याला 20 मार्क असतील. रंगभूषा आणि वेशभूषा, तुमचा मेकअप आणि ड्रेपरी यासाठी 20 मार्क आहे. संगीत आणि पदलालित्य, तुमचं म्युझिक आणि तुमची जी परफॉर्मन्स आहे त्यासाठी सुद्धा 20 मार्क आहे. तुमचा एक्सप्रेशन आणि स्टॅमिना म्हणजे तुमचे हावभाव आणि उत्साह याच्यासाठी 20 मार्क आहे. आणि नृत्य दिग्दर्शन आणि संक्रमण म्हणजे संपूर्ण सादरीकरण याला 20 मार्क आहे. या 20-20 मार्काप्रमाणे एकूण 100 गुणांपैकी ज्या संघाला सर्वाधिक गुण मिळतील तो संघ आम्ही विजयी घोषित करू आणि त्यानंतर पुढील क्रमांक देण्यात येईल. बंधन असणार आहे, हे वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे. ऑपरेटर, आपण हे लक्षात घ्या, वेळेचं बंधन आहे. आपण आता अधिक वेळ न घेता, तुम्ही ज्या एका ग्रुपला 15 मिनिटं, अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. बोला अंबे माता की. आणि परिसरातील सर्वांचं एकता मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. यानंतर आपल्याला सर्वांना एक लावणीची झलक बघायची आहे. महाराष्ट्राची लोककला लावणी सादर करणार आहे मनमाड येथील पूजा रोकडे. कृपया सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. लावणीचं नाव आहे सांगा मी साडीमध्ये कशी दिसते. सादर करत आहे पूजा रोकडे. कशी दिसते मी, सांगा कशी दिसते.